हे गाईज, वेलकम टू डे ब्लॉग. स्वागत आहे तुमच्या माझ्या ब्लॉग मध्ये. गुड मॉर्निंग भिवंडी. तर चला, चाललो मी माझ्या जिमला. जिमचे मला सर भेटले तिकडे. मला माझे बडकर सर पण भेटले. हा आमचा कोच, हा माझा सबस्क्रायबर, हा माझा सर, हा माझा फ्रेंड. त्याच्या पुढे गेलो मस्त की बोललो आजचा वर्कआउट आहे चेस्ट डे. आज मी मारणार आहे चेस्ट डे वर्कआउट. मग सुरू केला चेस्ट डे वर्कआउट सुरू करा. मग चेस्ट डे मारला मस्त की. चेस्ट डे मारत बसलो तो. पंपिंग साईड असला चेस्टचा. चेस्ट पण एवढी आनंद वाटली की आज पहिल्यांदा चेस्ट मारली अशी झकास. त्याच्या पुढे गेलो मस्त की. चेस्ट मारता मारता ते दिवस आठवले. भाई आपली चेस्ट म्हणजे जगापेक्षा डेंजर. तर चेस्ट वर्कआउट मध्ये कम्प्लीट केला मस्त की. चेस्ट वर्कआउट मध्ये कम्प्लीट केला मस्त की. बनली होती माझी चेस्ट. एकदम कडक आवाज होते. फाट सेल शॉट मारला. मग गेलो मी आतमध्ये. कॅमेरा शूट करत बसलो होतो. जिमचा टाइम पण झालता. जिमचे टाइम झालता 10:30. मस्त की शूट करत बसलो होतो. ही दोघं आमची भाई काय बोलत बसलो एका विषयावरती. यांची गाडी काहीतरी झालता, गाडीचा विषय. हिरो कसं फिरत बसला तिकडे. गाडीचा पाय तुटला होता. त्याच्या पुढे गेलो मस्त की. हा भाऊ का नेहमीप्रमाणे माझ्या व्हिडिओमध्ये येतो. एवढा शांत बसला होता बाहेर. पुढे दिसला मग प्रवीण भाऊ मस्त की सायकल चालवत बसला होता. या 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 प्रवीण भाऊचा नाच केला तरी चाललं. पुढे अजून मला एक भाऊ दिसला. त्या भाऊला म्हणून मस्त की मुशी पिलत बसलो होतो. मुशी पिलता 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 पूर्ण शाईनबाई झक्का वाटत होता. तुमचा भावाची मुशी कडक वाटले. अशी मुशी पिलत बसलो होते. जसं काय आपण राजा राजा टाईप मध्ये बसलोय. अशी मुशी पिलता पिलता. कारण की गाडी घेऊन गेली ते सर एका कामात त्याने बसलो होतो. वर्कआउट पण झालता. थोडा रेस्ट नेहमीप्रमाणे घेतो. वर्कआउट घेऊन थोडा वेळ बसायचा असतो. लगेच न जायचं बाहेर. बॉडीला थोडा आराम द्यायचा. मग गेलो मी पेट्रोल भरायला. पेट्रोलचा नेहमीप्रमाणे काटा बघितला. कारण की काटा म्हणजे फॉल्ट असतो कधी कधी. नेहमीप्रमाणे काटा चेंज केला. जसं मी मला खायला घालतो तसं मी माझ्या एक्सेसरीला खायला घेतो. मग दुकानामध्ये घेतले म्हणजे काजू बदाम मनुके चणे ब्रेड प्रोटीन शेक वर्कआउटचे सर्व सामान घेतात. खजूर वगैरे हे सर्व घेतले मस्त की मी माझ्या. आणि बिल जातं फक्त 70 रुपये. मग घरी आलो वगैरे. तर काकाची बंदूक डेंजर होती. काकाने मस्त मास्क काढला. इकडे मी माझं सामान आणलं होतं सर्व. काजू बदाम मनुके डिक्कीमधून मी सामान काढलं. डिक्कीमधून सामान काढता 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 1 तास गेला भाई. आज चाट रेडी बिडी झालो मस्त की. रेडी बिडी झालो मस्त की. आणि आज आता चाललो होतो चिकन आणायला. कारण खूप इच्छा झाली चिकन खायची. 1-2-3 दिवस झाले चिकन खाल्ला नव्हतं. त्यानिमित्ताने गेलो चिकनकडे. चिकन कुठं चांगलं होतं. वंजरपेठेच्या समोर चिकनवाले खूप चांगले क्वालिटीचे चिकन आहे. पूर्णपणे साफ स्वच्छ चिकन भेटतो. ते आमचे नेहमीप्रमाणेचे वलकीचे पप्पाचे मित्र. इकडे घेतला काकीकडे आलो. मग 10 रुपयाचा मी घेतला. 10 रुपये घेतले. मग कोथमीर मिरची आणली मस्त की मम्मीला कोथमीर मिरची घेतली. तेवढं काकी काय सामान काढत बसली होती. त्यावेळेला कॅमेऱ्याला इकडे तिकडे फिरवलं. कॅमेऱ्याशी बोलत बसलो होतो. तिकडे मला दिसलं मला ट्रक. ही माझी एरिया आहे सिद्धार्थनगर मित्रमंडळ कोणी. हा माझे 2 सबस्क्रायबर मला दिले दिसते. मला व्हिडिओमध्ये त्यांना घेतलं. व्हिडिओच्या समोर दिसले मला ट्रक. हा भाऊ उभा होता. हा आणि त्याच्या पुढे गेला मस्त की टमाटा दिसला. त्याच्या पुढे गेला मस्त की कॅमेरा फिरवत बसलो होतो. आलो बाहेर. रिक्षा वाकडे फुटले की रिक्षा. त्याच्या पुढे गेला चालत 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 मग उतरलो. ही 2 बसली होती मजदूर लोक. खूप मेहनत घेते रात्र दिवस. घराचं काम चालू. त्याच्या पुढे गेलो मस्त की. तर मम्मी उभी होती माझी. गेलो हळूहळू मस्त कोथमीर मिरची घेतली. हा आमच्या आंटीचा घर. इथे मला कॉल आलता कुरिअर बॉक्स ओपनिंग. मला कुरिअरवाल्यांचा कॉल आला. मी गेलो मस्त की व्हिडिओ बनव सिद्धार्थनगरचे गेटच्या समोर गेलो. इथे आमच्या सर्वांचे बंगले बिंगले झालेले भाई. पहिले वेळ बदलली. हा भाऊला मी नाव दिलं. भाऊ तू काय कुठून आलाय. मला तुमचं कुरिअर आलंय. कुरिअरला घेतल्याबद्दल कोड दिला मी. मग कोड दिल्यावर तो युट्यूब चॅनल चालवत हो. त्याने मला युट्यूब चॅनलला सबस्क्रायबर केल्यावर लगे मी लगे हे केला ते केला सबस्क्रायबर केला.
तो युट्यूब चॅनल बघत होता मस्त की युट्यूब चॅनलला त्याने सबस्क्राईब केलं, पहिलं बघितलं माझी आय डी काय आहे, पहिले फॉलो केला. भाऊ तो खूप चांगले व्हिडिओ बनवतो. तिकडे आमची आंटी करले ते ॲक्टिवा शिकवायला. आंटीने मला आवाज देताना शूटमध्ये घेतला तो युट्यूब चॅनल. हो बॉक्समध्ये काय होतं ते मग प्रायव्हेट सामान होतं, मी तुम्हाला सांगू नाही शकत. माझा प्रायव्हेट सामान होता, तो सामान घेतला वगैरे मी निघालो. पैसे तर मी अगोदर पेड केले ते ऑनलाईनच्या अगोदर. मग गेलो मस्त की फिरत फिरत बॉक्स येते. पहिल्यांदा मी काहीतरी मागवलं होतं माझ्यासाठी. ती प्रायव्हेट गोष्ट तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगल ती काय मागवले. मी मागवलं होतं केसांसाठी तेल, माझ्यासाठी तेल मागवलं होतं केसांसाठी. माझी केस खूप गळते त्या निमित्ताने. मग थोडा वेळ मी झोपलो मस्त की. मग गेलो संध्याकाळी भाविका चायनीजच्या सेंटरजवळ. खूप इच्छा होती फर्स्ट टाइम चायनीज खायचा होता. चायनीज खूप खायचं, मग चायनीज घेतलं, मी ऑर्डर केला. मग चायनीजचा एक बाईट खाल्ला. एक बाईट खाल्ल्यावर थोडा मला चांगला वाटला. मग गेलो बाहेर. मग दर्पण मध्ये गेलो, काहीतरी काम आला होता. ते पुस्तके घ्यायचे होते एका मित्राला. मग आज आहे माझ्या लाडक्या भावाचा बर्थडे सायराज. त्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. भाईचा बर्थडे होता. इथे आमचा छोटा भाऊ माझ्याशी बोलत होता. त्याला मी व्हिडिओमध्ये खूप मस्त खूप एकदम क्यूट दिसत होता. भाई हिरो दिसत होता एकदम ब्रँड इज ब्रँड. त्याला घेतलं व्हिडिओमध्ये मस्त की मिनी. आमची मजा मस्ती चालू होती या व्हिडिओमध्ये. सर्वांना एकदम आनंद वाटला. तो एकदम व्हिडिओमध्ये आला, हायवे केला, ही मजा मस्ती करत बसलो होता आमच्याशी. मग पुढे गेलो, मी केला व्हिडिओला एंड. त्या मस्ती करत बसलो होतो. हा आमचा भाऊ, हा आमचा स्वराज, आमचा नेहमीप्रमाणाचा युट्यूबच्या येतो मला व्हिडिओमध्ये. तो पुढे गेलो, त्याला मस्त ऑब्झर्व केला. तिथून दिसला मला राज. राज शेठ दिसल्यावर लक्की शेडाला धावत धावत राज भाईला घेतला, बोलला त्याला